Hi and hello everyone. Welcome to दळवी डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 6 जो राहिलेला प्रॉब्लेम सेट 6 आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर जो 10 आहे प्रूव्ह दॅटचा, तर तो क्वेश्चन आपला चालू होता. तर क्वेश्चन नंबर 10 मी ह्या ठिकाणी स्टार्ट करतोय आणि ह्या क्वेश्चन नंतर क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9 आणि 10 तर हे असे क्वेश्चन आहे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ट्रिगोनोमेट्री चॅप्टर बेस. तर आपण ते क्वेश्चन ह्यानंतर डिटेल मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर वेळ न घालता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 मधला 10th क्वेश्चन ह्या ठिकाणी घेत आहे. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये पहा. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला दिलेला आहे sin थिटा मायनस cos थिटा प्लस 1 डिवायडेड बाय sin थिटा प्लस cos थिटा मायनस 1 इक्वल टू 1 बाय sec थिटा मायनस tan थिटा हे आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहे, हे इक्वल टू आपल्याला 1 बाय sec थिटा मायनस tan थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मी ह्या ठिकाणी हे जे LHS आहे ह्या LHS ला मी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे, ह्या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी cos थिटाने डिवाइड करणार आहे. तर बघा मी ह्या ठिकाणी हे जे न्यूमरेटर आहे त्याला cos थिटाने डिवाइड केलं, तर ह्या ठिकाणी sin थिटा बाय cos थिटा मायनस ॲज इट इज cos थिटा बाय cos थिटा, त्यानंतर 1 बाय cos थिटा. तर न्यूमरेटरला आपण cos थिटाने डिवाइड केलं. तसंच आपण ह्या ठिकाणी जे डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरला हे आपण ह्या ठिकाणी cos थिटा ने डिवाइड करणार आहे. तर sin थिटा अपॉन cos थिटा, cos थिटा अपॉन cos थिटा आणि 1 अपॉन cos थिटा. तर हे आपण ह्या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos थिटा ने आपण ह्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. आता आपण ह्या ठिकाणी काही फॉर्म्युला यूज करणार आहे. तर त्या पहिला फॉर्म्युला ह्या ठिकाणी sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे tan थिटा. तर मी sin थिटा बाय cos थिटाला tan थिटाने रिप्लेस केलं. ह्या ठिकाणी cos थिटा आहे त्यामुळे कॅन्सल झालं. तर ह्या ठिकाणी 1 1, तर 1 अपॉन 1 हे 1 येते म्हणून हे मायनस 1 ह्या ठिकाणी आले. त्यानंतर 1 बाय cos थिटा म्हणजे sec थिटा, हा पण एक रिलेशन आहे cos थिटा आणि sec थिटा मधला. तर 1 बाय cos थिटा म्हणजे sec थिटा. तर हे न्यूमरेटर अशा प्रकारे चेंज झाले. तसंच सेम डिनॉमिनेटर सुद्धा चेंज झालेला आहे. तर sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे tan थिटा, cos थिटा कॅन्सल, तर 1 मायनस 1 बाय cos थिटा म्हणजे sec थिटा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये हे असं tan थिटा मायनस 1 प्लस sec थिटा डिवायडेड बाय tan थिटा प्लस 1 मायनस sec थिटा हे आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता आपण ह्या ठिकाणी थोडी अरेंजमेंट करणार आहे. तर अरेंजमेंट काय करणार आहे बघा. तर हे tan थिटा ॲज इट इज लिहिलं. हा जो sec थिटा होता तो आपण अगोदर लिहिला, त्यानंतर हे मायनस 1 नंतर लिहिलं. तसंच खालच्या डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा tan थिटा पहिले, त्यानंतर मायनस sec थिटा आणि हा प्लस 1 शेवटी लिहिलेला आहे. तर ह्या स्टेप पर्यंत आय थिंक तुम्हाला समजलं असेल. आता ह्यानंतर थोडं आपल्याला थोडं लक्षपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे, कारण की ह्याच्यानंतर आता स्टेप्स थोडं चेंज होणार आहेत आणि तुम्हाला ते समजलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी हा जो 1 आहे ह्या 1 ला आपण ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर मधल्या 1 ला आपण रिप्लेस करणार आहे. तर कशाने, हे बाकीचं आपण ॲज इट इज लिहिणार आहे, फक्त हा 1 जो आहे डिनॉमिनेटर मधला त्याला आपण रिप्लेस करणार आहे. तर त्याला आपण रिप्लेस कशाने करणार आहे, तर ह्या ठिकाणी sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा ने आपण हे रिप्लेस करणार आहे. तर मी न्यूमरेटर हे ॲज इट इज लिहिलेलं आहे, tan थिटा प्लस प्लस sec थिटा मायनस 1 मायनस 1. आता त्या डिनॉमिनेटर मध्ये tan थिटा मायनस sec थिटा, tan थिटा मायनस sec थिटा हे आपण ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्लस 1. तर ह्या ठिकाणी प्लस आणि 1 च्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. तर ही एक आयडेंटिटी आहे, त्याचा आपण 1 यूज केलेला आहे ह्या ठिकाणी. तर 1 च्या ठिकाणी हे आपण लिहिलेलं आहे sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. तर हे कुठून आलं, 1 म्हणजे sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. तर आपण ह्या ठिकाणी ही आयडेंटिटी यूज केली 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी हा जो tan स्क्वेअर थिटा आहे तो जर आपण राईट साइडला नेला तर ते होते sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. तर हे इक्वल टू 1. तर हा tan स्क्वेअर थिटा
ह्या साईडला राईट साईडला आल्यानंतर सेक स्क्वेअर थिटा मायनस प्लसचं मायनस होईल टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तर सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहिलं, टॅन स्क्वेअर थिटा राईट साईडला आला मायनस इक्वल टू 1. तर ह्या ठिकाणी म्हणून आपण 1च्या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल. फक्त एवढा चेंज केलाय 1च्या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, आणि हे बाकीचं तर ॲज इट इज आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपण ह्याच्या नंतरची स्टेप पाहणार आहे. तर ह्या नंतरच्या स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, तर न्यूमरेटर जे आहे ते आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 हे आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये हे टॅन थिटा मायनस सेक थिटा प्लस आणि आता आपण ह्या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा जे आहे हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए मायनस बी ए प्लस बी. तर आपण ह्या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाला आपण ए मायनस बी ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. तर मी इथे लिहिलं ए मायनस बी ए प्लस बी. तर मी फक्त काय केलेलं आहे, हे जे आपण 1च्या ठिकाणी रिप्लेस केलं तर ह्याला आपण हे फॉर्म्युला यूज केला आहे. त्या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये होतं ते, त्याला आपण ए मायनस बी ए प्लस बी. तर बघा ह्या ठिकाणी मी हे टॅन थिटा मायनस सेक थिटा ॲज इट इज लिहिलेलं आहे, प्लस ह्या ठिकाणी ए मायनस बी आणि ए प्लस बी आपण ह्या ठिकाणी यूज केलेलं आहे. तर न्यूमरेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटरमध्ये हे जे आहे हे आपण आता काय करणार आहेत ह्या स्टेपमध्ये. ही स्टेप आय थिंक तुम्हाला समजली असेल. फक्त आपण ह्या ठिकाणी ए मायनस बी आणि ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो आपण यूज केलेला आहे ह्या ठिकाणी. एक्झाम्पल इझी आहे, फक्त तुम्हाला पाहायचं आहे की काय कोणत्या ठिकाणी काय चेंजेस केलेले आहेत ते नीट लक्ष देऊन पाहायचे आहेत तुम्हाला. तर ह्या ठिकाणी मी हे रिप्लेस केलं. आता मला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये, तर नेक्स्ट स्टेपमध्ये मला काय करायचं आहे, ह्या प्लसच्या इकडल्या साईडला जे हे दोन टर्म आहेत आणि प्लसच्या ह्या साईडला हे जे दोन ब्रॅकेट आहेत, तर ह्यांच्यामधून एक कॉमन मला बाहेर काढायचं आहे. तर कॉमन काढण्यासाठी बघा आता काय चेंजेस मी केलेले आहेत. तर हे जे न्यूमरेटर आहे ते मी जशाला तसं लिहिलेलं आहे ह्या स्टेपमध्ये. आता बदल कुठं केलेला आहे हे सुद्धा मी ॲज इट इज ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर बदल मी इथं केलेला आहे. तर हा बदल आहे. तर बदल काय आहे, तर हा मायनस सेक थिटा मी अगोदर लिहिलेला आहे आणि प्लस टॅन थिटा नंतर लिहिलेला आहे. तर एवढाच बदल ह्या ठिकाणी केलेला आहे. आता ह्यानंतर न्यूमरेटर मी ॲज इट इज आणि डिनॉमिनेटरमध्ये मायनस बाहेर काढलं कॉमन. सेक थिटा मायनस बाहेर काढल्यामुळं इथं काय होणार आहे ह्या ठिकाणी बघा, मायनस बाहेर काढल्यामुळं हा प्लसचा मायनस होणार आहे. कारण की आपण ह्या ठिकाणी मायनसने जर ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर आपला हा वरचं जे डिनॉमिनेटर हा टर्म हे जे टर्म्स आहेत ते आपल्याला ॲज इट इज मिळाले पाहिजे. तर बघा मायनसने जर मल्टिप्लाय केलं ह्या ब्रॅकेटला मायनस इंटू सेक थिटा मायनस सेक थिटा मायनस इंटू मायनस प्लस आणि हे टॅन थिटा. तर हे ॲज इट इज हे मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर हे येते. तर ह्या ठिकाणी आपण फक्त काय केलेलं आहे, मायनस बाहेर काढले ब्रॅकेटच्या बाहेर आणि ह्या ठिकाणी हा बदल झालेला आहे. तर हे सेक थिटा मायनस टॅन थिटा आलेलं आहे. ह्या ठिकाणी हे सेक थिटा मायनस टॅन थिटा आलेलं आहे. तर हे दोन्हीही जे कॉमन आहेत ते आपण ह्या ठिकाणी बाहेर काढले आणि इथं कॉमन काढल्यानंतर ह्या ठिकाणी मायनस आणि 1 राहणार आहे. तर मी बघा या ठिकाणी ह्या ब्रॅकेटमध्ये जे काय राहिलेलं आहे ते आपण ह्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. तर हे ह्या ठिकाणी सेक थिटा मायनस टॅन थिटा बाहेर काढला, इथला पण बाहेर काढला. तर इथं -1, तर मी इथं -1 लिहिले. नंतर हे प्लस ॲज इट इज आणि हे जे सेक थिटा प्लस टॅन थिटा राहिलेलं आहे ते मी ह्या ठिकाणी कंटिन्यू केलेलं आहे. तर तुम्हाला ह्या स्टेप होऊन तुम्हाला हे लक्षात आलं असेल हे कसं आलं. तर हे फक्त कॉमन काढलेलं आहे आणि बाकीचं जे बाकी आहे ते आपण हे ब्रॅकेटमध्ये ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता फक्त पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आहे, हे जे ब्रॅकेट आहे ह्याला मी फक्त ह्याची अरेंजमेंट प्रॉपरली करणार आहे. तर मी आधी काय करणार आहे, तर हा टॅन थिटा अगोदर लिहिला आहे बघा ह्या ठिकाणी. बाकीचं ॲज इट इज आहे. हे न्यूमरेटर जे आहे ते ॲज इट इज मी लिहिलेलं आहे आणि डिनॉमिनेटर सुद्धा या ठिकाणी डिनॉमिनेटर जे आहे डिनॉमिनेटर सेक थिटा मायनस टॅन थिटा हे ॲज इट इज लिहिलेलं आहे. फक्त हा ब्रॅकेट जो आहे ह्याच्यामध्ये काय चेंजेस केले, तर टॅन थिटा अगोदर लिहिला आहे, त्यानंतर प्लस सेक थिटा त्यानंतर लिहिला आहे आणि -1 शेवटी लिहिलेला आहे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर हे दोन्ही सारखे टर्म्स होत आहेत. तर म्हणून हे दोन्ही टर्म्स आपण या ठिकाणी कॅन्सल केलेले आहेत
आणि इथं मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ते कॅन्सल झालेलं नाही. तर ह्या ठिकाणी हे दोन्ही टर्म कॅन्सल झाले, तर फक्त बाकी राहणारे इथं वरच्या साईडला 1 आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये sec थिटा मायनस tan थिटा आणि हे इक्वल टू आहे RHS. तर अशा प्रकारे आपण LHS जे आपल्याला दिलं त्याला इक्वल टू आपण RHS केलेला आहे. तर हा क्वेश्चन नंबर 10 जास्त डिफिकल्ट नाहीये, फक्त काय मोजके चेंजेस या ठिकाणी जे केलेले आहेत ते तुम्ही बारकाईने पाहिजे आहेत. आणि जर ह्या क्वेश्चन मध्ये जरीही तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे स्क्रीनशॉट पाठवून हा क्वेश्चन माझ्याकडून परत एकदा तुम्ही समजून घेऊ शकता. तर क्वेश्चन नंबर 10चं सोल्युशन ह्या ठिकाणी मी दिलेलं आहे. तर ह्या क्वेश्चन नंबर 10चं तुम्ही सोल्युशनचं स्क्रीनशॉट घ्या आणि आपण आता वर्ड प्रॉब्लेम सेट मधले आपण आता स्टार्ट करणार आहे. तर हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे हे सर्व प्रॅक्टिस सेट 2 मधले 6.2 मधले सारखे सेम आहे, फक्त तरीही थोड्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज चेंज केलेल्या आहेत, थोड्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या आहेत, पण कन्सेप्ट एकच आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे घाबरून जायची काही गरज नाही. तर प्रॅक्टिस सेट 6.2 आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीही सेम आहे. तर आता आपण सुरुवात करूया. Question number 6. Question number 6. A boy standing at a distance of 48 meters from a building. तर एक मुलगा आहे तो ह्या ठिकाणी एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग पासून 48 मीटर अंतरावर तो मुलगा उभा आहे. तर ह्या डायग्राम मध्ये मी AB ही बिल्डिंग ह्या ठिकाणी दाखवली आहे आणि C ही त्या बॉयची पोझिशन आहे, त्या ठिकाणी तो उभा आहे आणि फ्रॉम अ बिल्डिंग ऑब्झर्व द टॉप ऑफ द बिल्डिंग. आणि तो विद्यार्थी काय करतोय, तो मुलगा त्या बिल्डिंगच्या टॉपला तो पाहत आहे आणि मेक्स अन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 30 डिग्री आणि तो 30 डिग्री अँगल त्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन बनवत आहे, पाहत आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे हाईट ऑफ द बिल्डिंग. तर ह्या बिल्डिंगची काय हाईट आहे हे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं आहे. तर ह्या बिल्डिंग पासून त्याचं जे डिस्टन्स C, त्याची जी पोझिशन आहे त्याचं डिस्टन्स आहे 48 मीटर. तर हे AB आपल्याला या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं आहे. तर आपण जे हे डायग्राम ह्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे त्याबद्दल आधी आपण लिहून घेऊया. तर ह्या ठिकाणी लेट AB represents height of building. या ठिकाणी AB रिप्रेझेंट करते बिल्डिंगची हाईट अँड पॉइंट C हा जो पॉइंट C आहे, पॉइंट C ह्या ठिकाणी रिप्रेझेंट करते पोझिशन ऑफ बॉय, पोझिशन ऑफ बॉय स्टँडिंग. तर ह्या ठिकाणी आपण AB आणि पॉइंट C हे काय ह्या ठिकाणी लिहिलेले आहे. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे अँगल ऑफ एलिव्हेशन ह्या ठिकाणी दिलेला आहे. तर अँगल ऑफ एलिव्हेशन, तर अँगल ऑफ एलिव्हेशन इज इक्वल टू अँगल ACP इज इक्वल टू 30 डिग्री. तर ह्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 30 डिग्री. त्यानंतर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं आहे AB. तर AB फाइंड करण्यासाठी आता आपण हा जो ट्रायंगल बनलेला आहे ह्या ठिकाणी ही बिल्डिंगची जी बिल्डिंग आहे ती ह्या हॉरिझॉन्टल लेवलला किंवा ह्या ग्राउंडला परपेंडिक्युलर हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. त्यामुळं हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल ABC. तर ह्या ट्रायंगल मध्ये आता आपल्याला AB फाइंड करायचे आहे आणि BC आपल्याला माहित आहे आणि हे थीटा आहे. तर थीटाच्या अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड, तर हा tan थीटाचा रेशो आहे. tan थीटा
इज इक्वल टू ऑपोजिट साइड ऑफ अँगल थिटा, तर ऑपोजिट साइड आहे ए बी, अपॉन ऍडजसंट साइड ऑफ थिटा, तर ऍडजसंट साइड आहे बी सी. आता टॅन थिटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री इज इक्वल टू ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे, आणि बी सी ह्या ठिकाणी दिलेला आहे 48. तर टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√3 इज इक्वल टू ए बी अपॉन 48. आता ह्या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे, किंवा क्रॉस मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपण हे 48 जे आहे हे इकडं वरच्या 1 ला जर मल्टिप्लाय केलं तर 48 1 जा 48 डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू ए बी. तर ए बी आपल्याला फाइंड करायचं, तर हा जो डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर आहे तो आपण या ठिकाणी लेफ्ट साइडला नेलेला आहे, तर त्यामुळे तो जो डिव्हिजन मध्ये होता खालच्या साइडला तो इकडे वर गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो. तर 48 अपॉन √3 ए बी इज इक्वल टू हे आलेलं आहे. तर आता आपल्याला व्हॅल्यू ह्या ठिकाणी फाइंड करायची आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू ए बी ची. तर ह्या ठिकाणी आता मी काय करणार आहे, तर ह्या √3 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी मल्टिप्लाय करणार आहे. तर 48 म्हणजेच मी रॅशनलाइज करणार आहे डिनॉमिनेटर. तर ह्या ठिकाणी 48 डिवायडेड बाय √3 इंटू √3 अपॉन √3. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर ह्या ठिकाणी आपण ऑन रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. तर ह्या ठिकाणी जे डिनॉमिनेटर ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्याला आपण ह्या ठिकाणी रॅशनलाइज करत आहोत. तर 48 इंटू √3, तर हे आहे 48 √3 डिवायडेड बाय √3 इंटू √3, तर √3 इंटू √3 म्हणजे 3. आता ह्या 48 ला 3 ने आपण डिवाइड करू, 3 1 जा 3 1 जा 3 6 जा. तर ए बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 16√3 आणि या ठिकाणी युनिट आहे मीटर. तर जी बिल्डिंग आहे त्याची हाईट आहे 16√3 मीटर. तर ह्या ठिकाणी फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग, तर आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे 16√3 मीटर इज द height of the building. तर ही आहे बिल्डिंगची हाईट 16√3 मीटर, ही या बिल्डिंगची हाईट आहे. तर हे क्वेश्चन जे आहे या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा वापर करून आपण या बिल्डिंगची हाईट या ठिकाणी फाइंड केलेली आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये फिगर आपल्याला दिलेलं नाहीये, तर ते फिगर आपल्याला ड्रॉ करायचं आहे, आणि जे काय आपण फिगर ड्रॉ केलेले आहे ते त्याच्यामध्ये काय काय आपण कन्सिडर केलेलं आहे ते आधी आपल्याला सांगायचं आहे. आणि ते सांगितल्यानंतर आपण आपली जी कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी अप्लाय करून ट्रिगोनोमेट्रिक रेशोची आपल्याला त्या ठिकाणी जे विचारलं आहे ते फाइंड करायचं आहे. तर ही अशी प्रोसेस आहे, असे क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे, तर तुम्हाला फुल मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. तर आता आपण क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर ह्या क्वेश्चनचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, आणि आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. तर एक लाईट हाऊस आहे, तर ह्या फिगर मध्ये ह्या ठिकाणी मी ए बी हे लाईट हाऊस या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप, आणि ह्या लाईट हाऊसच्या वरून एक ऑब्झर्वर आहे तो त्या शिप, तर हे सी जी पोझिशन आहे ही पोझिशन शिपची आहे. तर ह्या ऑब्झर्वर ह्या शिपकडे पाहत आहे. अँड फाइंड्स द अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 30 डिग्री. तर ह्या ठिकाणी ह्या हॉरिझॉन्टल सोबत
हे ऑब्झर्वर अँगल ऑफ डिप्रेशन बनवत आहे 30 डिग्रीचा. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 100 मीटर, तर ह्या लाईट हाऊसची हाईट आहे 100 मीटर. देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस, तर ह्या लाईट हाऊस पासून ही जी शिप आहे हे किती अंतरावर आहे, किती डिस्टन्सवर आहे, हे ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर आपण ह्या ठिकाणी जे फिगर मध्ये कन्सिडर केलेलं आहे ते आपण या ठिकाणी आधी लिहून घेऊया. तर ह्या ठिकाणी लेट AB represents lighthouse, height of the lighthouse represents the height of lighthouse, and point C represents position of ship. तर ह्या ठिकाणी C ही पोझिशन आहे शिपची. तर AB जी लाईट हाऊसची हाईट आहे ती आपल्याला दिलेली आहे 100 मीटर. या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन is equal to angle PAC is equal to 30 डिग्री. तर हे आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हा जो रे आहे AP हा पॅरलल आहे सेगमेंट BC ला आणि हे AC हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळं PAC अँगल आणि ACB हे अल्टरनेट अँगल ह्या ठिकाणी फॉर्म होत आहेत. तर त्यामुळे त्या दोन्हीचं मेजरमेंट सेम राहणार आहे. तर ह्या ठिकाणी रे AP पॅरलल आहे सेगमेंट BC ला आणि and AC is the ट्रान्सव्हर्सल असं म्हणता येईल आपल्याला. तर ह्या ठिकाणी therefore अँगल PAC equal to अँगल ACB. रिझन आहे अल्टरनेट अँगल्स. तर ह्या ठिकाणी अँगल ACB is equal to 30 डिग्री. तर आता आपण ह्या ठिकाणी हे जे लाईट हाऊस आहे हे ह्या हॉरिझॉन्टल लाईनला BC ला परपेंडिक्युलर आहे. तर ह्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होते. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल ABC. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी ह्या थिटाच्या अपोजिट साइड AB माहित आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी BC फाइंड करायचं आहे. तर हे रिलेशन आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर ह्या ठिकाणी आपण tan थिटा, तर हे जे रिलेशन आहे हे आहे tan थिटाचं. तर अपोजिट साइड आहे AB आणि ऍडजसंट साइड आहे BC. तर AB 100 मीटर, BC या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे आणि थिटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री. तर या ठिकाणी tan 30 डिग्री, तर tan 30 डिग्री म्हणजेच 1/√3. तर ह्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला लर्न करायच्या आहे tan 30 डिग्री वगैरे. तर या ठिकाणी आता आपल्याला BC फाइंड करायचं आहे. तर BC × 1, तर BC
आणि 100 इंटू √3 तर 100√3. तर हे जे डिस्टन्स आहे शिपचं या लाईट हाऊस पासून ते आहे 100√3 मीटर. तर या ठिकाणी BC आपण अशा प्रकारे फाइंड केलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट वर्ड प्रॉब्लेम आहे तर ह्याला स्टेटमेंट शेवटी आपल्याला वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. तर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. तर या ठिकाणी लिहिणार आहेत आपण द शिप इज द डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम लाईट हाऊस इज 100√3 मीटर. किंवा या ठिकाणी आपल्याला असंही लिहिता येईल द शिप इज 100√3 मीटर far from the lighthouse. तर तुम्हाला जशा प्रकारे तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता तुम्ही लिहा. असं काही नाहीये की आपल्याला या ठिकाणी असंच सेंटेन्स पाहिजे असं काही नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने या ठिकाणी ह्याला रेफर ह्यालाच करून या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे. तर ह्या ठिकाणी जे शिप आहे लाईट हाऊस पासून ते 100√3 मीटर आहे. तर हे क्वेश्चन नंबर 7 चं सोल्युशन आहे. तर ह्या ठिकाणी ही कन्सेप्ट महत्वाची आहे. अल्टरनेट अँगल हे दोन हॉरिझॉन्टल लाईन आहेत आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे त्यामुळे हे अल्टरनेट अँगल फॉर्म करतात. आणि मग ह्या ठिकाणी ह्या ट्रायंगलला आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशियोची कन्सेप्ट अप्लाय करून आपण हे BC फाइंड केलेलं आहे. तर हे एक्झाम्पल मध्ये आपण अल्टरनेट अँगलची कन्सेप्ट यूज केलेली आहे. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मध्ये हा डिफरन्स आहे. आणि ह्या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला होता. पहिल्या क्वेश्चन मध्ये अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला आहे. तर हे असे या क्वेश्चन नंबर 6 आणि 7 मध्ये फरक आहे. तर ह्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. आणि आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहेत, फक्त तुम्हाला ते कन्सेप्ट समजून घ्यायची आहे आणि अप्लाय करायची आहे फिगर ड्रॉ करून. आता आपण क्वेश्चन नंबर 8 पाहूया. क्वेश्चन नंबर 8. Two buildings are in front of each other on a road of width 15 meters. तर ह्या फिगर मध्ये दोन बिल्डिंग ह्या ठिकाणी कन्सिडर केलेल्या आहेत AB आणि CD. तर ह्या बिल्डिंग समोरासमोर आहेत आणि त्यांच्या त्या दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये 15 मीटर एवढं डिस्टन्स आहे. तर फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग, तर पहिल्या बिल्डिंगच्या टॉप वरून हॅव्हिंग अ हाईट ऑफ 12 मीटर. तर पहिल्या बिल्डिंग AB नावाची जी बिल्डिंग आहे त्याची हाईट जी आहे ती 12 मीटर दिलेली आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 30 डिग्री. तर ह्या पहिल्या बिल्डिंगच्या टॉपहून आपण जर सेकंड बिल्डिंगचं टॉप पाहिलं तर त्याचं अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे अँगल CAM या ठिकाणी दिलेला आहे 30 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. तर ह्या ठिकाणी जी सेकंड बिल्डिंग आहे CD, तर ह्या सेकंड बिल्डिंगची आपल्याला ह्या ठिकाणी हाईट फाइंड करायची आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे ते आपण ह्या फिगर मध्ये कन्सिडर केलेलं आहे ते आपण आता ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी लेट AB and CD represents height of two buildings. तर AB आणि CD रिप्रेझेंट करते हाईट ऑफ टू बिल्डिंग अँड BD हे जे B आणि D आहे BD represents the width of road. तर ह्या दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये रोड आहे तर त्यांची विड्थ या ठिकाणी BD दर्शवित आहे. आणि ह्या ठिकाणी जी पहिली बिल्डिंग आहे AB
तर त्याची हाईट आहे 12 मीटर. त्यानंतर जे रोड आहे विड्थ त्या रोडची बीडीची ती आहे 15 मीटर. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी हे जे सेगमेंट AM आहे हे आपण ह्या CD ला ह्या बिल्डिंगला ह्या ठिकाणी AM सेगमेंट CD ला आपण ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. तर ड्रॉ सेगमेंट AM परपेंडिक्युलर टू सेगमेंट CD. तर AM आपण ह्या CD ला ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. तर अँगल ऑफ एलिव्हेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये ह्या ठिकाणी दिलेला आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच अँगल CAM इक्वल टू 30 डिग्री. तर ह्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन आपल्याला दिलेला आहे 30 डिग्री. आता आपण हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तर ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये इन क्वाड्रिलॅटरल ABDM, तर ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अँगल B हे अँगल B आणि अँगल D हे इक्वल टू 90 डिग्री आहे. कारण की ह्या ठिकाणी हे दोन्ही बिल्डिंग ह्या हॉरिझॉन्टल लेवलला परपेंडिक्युलर आहेत. त्यानंतर अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री आहे. कारण की ह्या ठिकाणी आपण सेगमेंट AM ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर दाखवलेला आहे सेगमेंट CD ला. आणि अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, सॉरी 90 डिग्री. अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. कारण की ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये B अँगल, D अँगल आणि M अँगल हे तिन्ही अँगल 90 डिग्री आहे. तर राहिलेला चौथा अँगल सुद्धा हा 90 डिग्रीच असणार आहे. कारण की चारही अँगलचं सम हे 360 येत असते. तर ह्या ठिकाणी याचं रिझन लिहिणार आहे मी. रिमेनिंग angle of quadrilateral ABDM. तर ह्या ठिकाणी quadrilateral ABDM चारही अँगल ह्या ठिकाणी 90 डिग्री असल्यामुळे इज अ रेक्टँगल. तर हे रेक्टँगल आहे. तर हे रेक्टँगल का आहे? कारण की सर्व अँगल जे आहेत ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये इच अँगल मेजर्स 90 डिग्री. तर ह्या ठिकाणी AM इज इक्वल टू BD, कारण की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल सेम असतात. तर AM आणि BD हे इक्वल असल्यामुळे हे दोन्हीचं मेजरमेंट 15 मीटर येणार आहे. त्यानंतर AB हे इक्वल आहे DM ला, तर 12 मीटर. तर ह्या दोन्हीचं रिझन आहे ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. तर हे जे अपोजिट साइड्स आहेत रेक्टँगलच्या त्या सेम असतात. तर आता आपण ह्या ठिकाणी AB 12 आहे तर हे पण 12 ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर BD 15 आहे तर हे पण 15 आहे. आता आपण ह्या ठिकाणी हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे तर ह्या ठिकाणी हे आपण AMCD ला परपेंडिक्युलर काढल्यामुळे हे राईट अँगल ट्रायंगल ह्या ठिकाणी AMC राईट अँगल ट्रायंगल बनतो. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण आता ट्रिगोनोमेट्रिक रेशोची कन्सेप्ट आपण लावणार आहोत. तर इन राईट अँगल ट्रायंगल AMC, तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये थिटाची अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, तर tan
30 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साइड म्हणजे CM अपॉन ॲडजसंट साइड म्हणजे AM. तर ह्या ठिकाणी tan 30 डिग्री म्हणजेच 1/√3 इज इक्वल टू CM. CM आपल्याला ह्या ठिकाणी माहित नाहीये, तर CM फाइंड करायचे आणि AM माहिती आहे आपल्याला, तर ते 15 आहे. तर ह्या ठिकाणी 15 into 1 15 अपॉन √3 इज इक्वल टू CM. तर आता आपण हे जे CM आहे तर हे 15 अपॉन √3 आहे. तर ह्या ठिकाणी आपण जे डिनॉमिनेटर आहे ते आपण ह्या ठिकाणी डिनॉमिनेटरचं रॅशनलायझिंग करणार आहे. तर ऑन रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर, तर ह्या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेलं आहे. तर 15 into √3, तर हे 15√3 येते. तर CM इज इक्वल टू 15√3 आणि √3 into √3 हे येते 3 3 1 जा 3 5 जा. तर ह्या ठिकाणी CM ची व्हॅल्यू 5√3 मीटर. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, ही जी दुसरी बिल्डिंग आहे CD ह्या ठिकाणी फाइंड करायची. तर CD म्हणजेच CM प्लस MD. तर CM आहे 5√3 प्लस MD आहे 12. तर हे येते 12 प्लस 5√3 मीटर CD म्हणजे. तर अशा प्रकारे आपण ह्या दुसऱ्या बिल्डिंगची हाईट या ठिकाणी आपण फाइंड केलेली आहे. तर आता आपल्याला ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे. तर द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, तर द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज, सेकंड बिल्डिंगची हाईट या ठिकाणी आहे 12 प्लस 5√3 मीटर. तर क्वेश्चन नंबर 8 ह्या क्वेश्चन मध्ये आपण या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक रेशियोची कन्सेप्ट यूज केली. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल हे प्रूव्ह केलेलं आहे. तर त्या क्वाड्रिलॅटरलचे चारही अँगल आपण 90 डिग्री दाखवले आणि त्याचा यूज करून आपण रेक्टँगलच्या अपोजिट साइड जे आहेत ते आपण ह्या ठिकाणी कॉंग्रुएंट दाखवले आहेत. त्याचा वापर करून आपण त्यानंतर एक ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे AMC. त्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक रेशियोची कन्सेप्ट आपण ह्या ठिकाणी यूज केली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला CM फाइंड करायचं होतं आणि ह्या ठिकाणी AM माहिती होतं. तर अपोजिट साइड आपण ॲडजसंट म्हणजे टॅन थिटाची कन्सेप्ट म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक रेशियो मध्ये टॅन थिटा म्हणजेच अपोजिट साइड आपण ॲडजसंट साइड. तर ही कन्सेप्ट ह्या ठिकाणी यूज केली आणि बिल्डिंगची हाईट फाइंड करायची होती. तर ह्या ठिकाणी CM प्लस MD ही बिल्डिंगची हाईट आहे. तर CM ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी 5√3 मिळाली आणि ती नंतर आपण MD मध्ये ऍड करून आपण ह्या ठिकाणी बिल्डिंगची हाईट फाइंड केलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 8 3 to 4 मार्क्स साठी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतात बोर्ड एक्झाम मध्ये किंवा तुमच्या फायनल एक्झाम मध्ये. तर हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर हे डायग्राम ह्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला ह्या ठिकाणी ड्रॉ करायचे आहे. क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला त्या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. तुम्हाला ही जी फिगर आहे हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन ह्या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन नंबर 9. Question number 9. A ladder on the platform of a fire brigade van can be elevated at an angle of 70 degree to the maximum. तर ह्या ठिकाणी
AE हे आहे फायर ब्रिगेड, आणि ह्या फायर ब्रिगेडवर ह्या ठिकाणी वरच्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे. तर त्या प्लॅटफॉर्मवर एक लॅडर ह्या ठिकाणी अशी उभी केलेली आहे, आणि त्या लॅडरची ह्या ठिकाणी लेंथ ऑफ लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. तर ही जी लॅडर आहे या फायर ब्रिगेडवरची ही AB लॅडर आहे. तर ही लॅडरची जास्त लेंथ, मॅक्झिमम लेंथ या ठिकाणी 20 मीटर दिलेली आहे. इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबाव द ग्राउंड, तर हा जो AC नावाचा प्लॅटफॉर्म आहे ह्या फायर ब्रिगेडवर, तर ह्याची हाईट 2 मीटर आहे अबाव द ग्राउंड. फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. तर ह्या ठिकाणी ही जी लॅडर आहे ती मॅक्झिमम किती हाईटला पोहोचू शकते या ग्राउंड पासून, तर हे आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर BD आपण ह्या ठिकाणी फाइंड करणार आहे. तर BD फाइंड करण्यासाठी तर अशा टाईपचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. तर आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये बिल्डिंगची हाईट फाइंड करायला सांगितली होती, तर तशा टाईपमध्येच हे क्वेश्चन आहे. तर ह्या ठिकाणी आपण BD म्हणजे हे लॅडर जे आहे मॅक्झिमम हाईट काय रीच करू शकते हे फाइंड करायचे. आणि साइन 70 डिग्री ह्या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे इज इक्वल टू 0.94. तर ह्या क्वेश्चन मध्ये जे आपण कन्सिडर केलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी लेट AE रिप्रेझेंट्स ए ह्या ठिकाणी रिप्रेझेंट करते हाईट ऑफ प्लॅटफॉर्म. तर हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याची हाईट ह्या ठिकाणी रिप्रेझेंट करते A, and AB represents length of ladder. तर ही लेंथ आहे लॅडरची AB, आणि ह्या ठिकाणी आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन, तर अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला आहे 70 डिग्री. त्यानंतर प्लॅटफॉर्मची हाईट म्हणजे AE इक्वल टू 2 मीटर. त्यानंतर या ठिकाणी लॅडरची आपल्याला हाईट, लॅडरची लेंथ सुद्धा दिलेली आहे AB इज इक्वल टू 20 मीटर. आणि आपण ह्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे सेगमेंट AC परपेंडिक्युलर टू सेगमेंट BD. तर हे आपण ह्या ठिकाणी सगळं कन्सिडर केलेलं आहे. तर आपण आता हा जो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण आता ट्रिगोनोमेट्रिक रेशोची कन्सेप्ट लावणार आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल ACB, तर ह्या राईट अँगल ट्रायंगल ACB मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी हायपोटेन्यूज दिलेला आहे, आणि आपल्याला हे BC फाइंड करायचं आहे. तर हे साइन या थिटाच्या अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज हे साइन थिटाचं रेशो आहे. तर साइन थिटा इज इक्वल टू BC अपॉन AB. तर ह्या ठिकाणी साइन थिटा जे आहे थिटाची व्हॅल्यू 70 डिग्री आहे. तर थिटा इज इक्वल टू 70 डिग्री इज इक्वल टू BC आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि हे AB आहे अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज. तर हायपोटेन्यूज या ठिकाणी AB आहे 90 डिग्रीच्या अपोजिट साइड. तर AB दिलेला आहे 20. तर साइन 70 डिग्री म्हणजे 0.94 इक्वल टू
BC अपॉन 20. तर BC आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचं. तर BC हे फाइंड करण्यासाठी 0.94 ला आपण ह्या ठिकाणी 20 ने मल्टिप्लाय करणार आहे इक्वल टू BC. तर BC ची व्हॅल्यू हे दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर ह्या ठिकाणी 18.80 मीटर हे उत्तर येते. तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा आणि मला व्हॉट्सअप करा. जर नाही आलं तर मी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून दाखवतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला BC ची व्हॅल्यू मिळाली आहे 18.80 मीटर. आता आपण ह्या ठिकाणी CD फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण हे क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करायचं आहे. क्वाड्रिलॅटरल AEDC. तर ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अँगल E अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री आहे. त्यानंतर अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री, कारण की ह्या ठिकाणी आपण सेगमेंट AC हे परपेंडिक्युलर आहे BD ला. आणि अँगल ह्या ठिकाणी A जे आहे राहिलेला अँगल, तर ह्या ठिकाणी तिन्ही अँगल या क्वाड्रिलॅटरलचे 90 डिग्री असल्यामुळे राहिलेला अँगल सुद्धा हा 90 डिग्री आहे. तर रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल AEDC. तर हे जे क्वाड्रिलॅटरल आहे, तर ह्या क्वाड्रिलॅटरलचे सर्व अँगल 90 डिग्री असल्यामुळे क्वाड्रिलॅटरल ADC इज अ रेक्टँगल. कारण की रिझन आहे या ठिकाणी की सर्व जे अँगल आहे त्या क्वाड्रिलॅटरलचे तर ते 90 डिग्री आहे. तर इच अँगल मेजर्स 90 डिग्री. तर हे रेक्टँगल असल्यामुळे अपोजिट साइड सेम असणार आहे. तर ह्या ठिकाणी AE इक्वल टू CD इक्वल टू 2 मीटर. तर हे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. तर ह्या ठिकाणी आपल्याला CD ची व्हॅल्यू आपली 2 मीटर आलेली आहे आणि आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये BD फाइंड करायचा आहे. तर BD म्हणजेच BC प्लस CD. तर ह्या ठिकाणी BC आहे 18.8 मीटर प्लस CD आहे 2. तर हे दोन्हीचे ॲडिशन येते 20.8 मीटर. तर या ठिकाणी आपण मॅक्झिमम हाईट या ठिकाणी फाइंड केलेली आहे फ्रॉम द ग्राउंड, ज्या ठिकाणी ही लॅडर पोहोचू शकते मॅक्झिमम हाईटला. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर इथं जागा नाही आहे, तर मी तुम्हाला सांगतो स्टेटमेंट कसं लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी हे जे फाइंड आहे, तर ह्या ठिकाणी फाइंडच्या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहू शकतात किंवा द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच इज 20.8 मीटर. तर इथून ते इथपर्यंत आपल्याला हे स्टेटमेंट ह्या ठिकाणी आपण लिहू शकतो. तर क्वेश्चन नंबर 9 चं सोल्युशन ह्या ठिकाणी मी आपल्याला दिलेलं आहे. तर हे क्वेश्चनचं फिगर आणि क्वेश्चनची फिगर आणि हे बाकीचं सोल्युशन तुम्ही प्रॉपरली पहा, समजून घ्या. तर आपण आता लास्ट क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 10 हा क्वेश्चन स्टार क्वेश्चन आहे. तर वाइल लँडिंग ॲट अन एअरपोर्ट, तर एअरपोर्ट वर लँडिंग करताना अ पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20 डिग्री. तर ह्या फिगर मध्ये एअरपोर्ट वर लँडिंग करायला स्टार्ट पायलटने केल्यानंतर तर ही अशी पोझिशन आहे. ह्या ठिकाणी एरोप्लेननी लँडिंग चालू केलेली आहे. असं म्हणजे एरोप्लेन ह्या पोझिशन पासून असं खाली यायला सुरुवात झालेली आहे. हे ग्राउंड आहे, हे CB ग्राउंड आहे.
तर एरोप्लेन आलेला आहे आणि ह्या ठिकाणी या पॉइंट पासून लँडिंग चालू केली आहे त्या एरोप्लेननी. तर त्या पायलटनी या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन बनवलं आहे त्या एरोप्लेनचं 20 डिग्रीचं या हॉरिझॉन्टल सोबत. तर अँगल ऑफ डिप्रेशन 20 डिग्री दिलेलं आहे. ॲव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आवर. तर ज्यावेळेस लँडिंग चालू होती, लँडिंग झालती म्हणजे लँडिंग स्टार्ट झालती, तर त्या एरोप्लेनची जी स्पीड होती ती 200 किलोमीटर पर आवर होती. तर आपल्याला ह्या एरोप्लेनची ह्या ठिकाणी स्पीड दिलेली आहे. त्यानंतर द प्लेन रीच द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड्स. तर ह्या लँडिंग ज्यावेळेस स्टार्ट झाली तिथून त्याला लँड व्हायला 54 सेकंड्स लागलेले आहे. तर ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय काय ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी त्या एरोप्लेनची स्पीड दिलेली आहे. स्पीड दिलेली आहे 200 किलोमीटर पर आवर. त्यानंतर या ए ते बी त्याला ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला टाइम किती लागलेला आहे. तर तो टाइम दिलेला आहे 54 सेकंड्स. तर ह्या ठिकाणी स्पीड आणि टाइम ए ते बी च आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहे. आणि फाइंड द हाईट ॲट विच द प्लेन वॉज व्हेन इट स्टार्टेड लँडिंग. तर ज्यावेळेस ह्या प्लेननी लँडिंग स्टार्ट केली तर त्यावेळेस ते एरोप्लेन किती हाईटला होतं ग्राउंड पासून म्हणजे AC आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं आहे. आणि साइन 20 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला दिली 0.342. तर ह्या ठिकाणी ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले काय तर AC फाइंड करायचे म्हणजे ज्यावेळेस त्या प्लेननी लँडिंग स्टार्ट केली त्यावेळेस त्याची हाईट काय होती हे आपल्याला फाइंड करायचे. तर हे फाइंड करण्यासाठी आपल्याला त्यांनी दिलं काय आहे तर लँडिंग ह्या ए पॉइंट पासून स्टार्ट झाली तर बी पर्यंत पोहोचूस तर त्याची स्पीड होती 200 किलोमीटर पर आवर आणि टाइम लागला त्याला 54 सेकंड. तर स्पीड आणि टाइमचा यूज करून आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करू शकतो. तर ए बी चं डिस्टन्स आपल्याला जे फाइंड करायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण हे डिस्टन्स स्पीड टाइम आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर आपल्याला माहिती स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर हे फॉर्म्युला आपल्याला माहिती. तर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं तर स्पीड इंटू टाइम. तर स्पीड इंटू टाइम हे जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स मिळते. तर हे डिस्टन्स आता फाइंड करण्यासाठी आपल्याला स्पीड इंटू टाइम. पण जर तुम्ही टाइम पाहिला हा टाइम सेकंद मध्ये दिलाय आणि स्पीड आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये दिली तर आपल्याला ह्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल स्पीडला. तर त्यासाठी आपण त्याला किलोमीटर पर आवरला कशा प्रकारे मीटर पर सेकंद मध्ये करायचं हे एक्झाम्पल मध्ये सांगणार आहे. आणि आपण स्पीड इंटू टाइम केल्यानंतर मग आपल्याला हे डिस्टन्स मिळणार आहे. तर AB मिळाल्यानंतर आपण ह्या ट्रायंगल मध्ये ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा यूज करणार आहे. तर ही AC फाइंड करायचं आहे आणि AB माहित असणार आहे आपल्याला. तर अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस म्हणजे साइन थिटाचे कन्सेप्ट ह्या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा यूज करायचा आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी AC फाइंड करायचं आहे. तर ह्या फिगर मध्ये जे काय आपण कन्सिडर केले आहे ते आपण ह्या ठिकाणी कन्सिडर ह्या ठिकाणी लिहूया. लेट AC रिप्रेझेंट्स हाईट. तर AC ही हाईट आहे. ज्यावेळेस प्लेननी लँडिंग स्टार्ट केली तर त्यावेळेस त्याची हाईट ही AC हे रिप्रेझेंट करते. त्यानंतर पॉइंट अँड पॉइंट A हा जो पॉइंट A आहे त्या पॉइंटला लँडिंग स्टार्ट झालेली आहे. तर पॉइंट A रिप्रेझेंट्स हे रिप्रेझेंट करते द पोझिशन ऑफ प्लेनची पोझिशन दाखवते व्हेन इट स्टार्टेड लँडिंग. तर त्यांनी ज्यावेळेस लँडिंग स्टार्ट केली तर त्यावेळेस त्याची पोझिशन काय आहे हे या ठिकाणी E हे दर्शवित आहे. तर आता ह्या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन आपल्याला दिलेला आहे. अँगल ऑफ डिप्रेशन तर ते म्हणजेच EAB अँगल ऑफ डिप्रेशन आहे इज इक्वल टू 20 डिग्री दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन 20 डिग्री. तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा हे जे सेगमेंट किंवा हा जो रे आहे हा रे पॅरलल आहे CB ला. तर हे
AE म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन आहे. तर AE पॅरलल टू सेगमेंट BC अँड AB जे आहे इज ट्रान्सवर्सल. तर हे ट्रान्सवर्सल आहे. तर ह्या ठिकाणी अँगल EAB हे ह्या ठिकाणी इक्वल आहे अँगल ABC ला. तर हे अल्टरनेट अँगल आहे, अल्टरनेट अँगल्स आहेत. तर ह्या ठिकाणी अँगल EAB हे 20 डिग्री आहे, तर अँगल ABC हे पण येणार आहे 20 डिग्री. तर आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं स्पीड आपल्याला किलोमीटर पर आवर दिलेली आहे. तर ती स्पीड आता आपण कन्वर्ट करणार आहे मीटर पर सेकंद मध्ये. तर स्पीड ऑफ प्लेन इज इक्वल टू 200 किलोमीटर पर आवर. तर ह्या ठिकाणी त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे किलोमीटरला मीटर पर सेकंद. तर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आणि 1 आवर म्हणजे किती सेकंद? तर 3600 सेकंद. तर ह्या ठिकाणी हे 00 कॅन्सल. तर कॅल्क्युलेशन आपल्याला ह्या ठिकाणी करायचं आहे. तर परत ह्या ठिकाणी हे 0 कॅन्सल आणि 200 इंटू 10 डिवायडेड बाय 36. 10 आणि 36 ला 2 ने डिवाइड करू शकतो. तर 2 1 जा 2 8 जा आणि ह्या ठिकाणी 2 5. आता ह्या ठिकाणी 200 डिवायडेड बाय 18 आहे. तर ह्या 200 आणि 18 ला आपण परत 2 ने डिवाइड करू शकतो. तर 200 जा आणि 2 9. तर 100 इंटू 5 हे येते 500 डिवायडेड बाय 9 आणि हे कन्वर्ट झालेलं आहे मीटर पर सेकंद मध्ये. तर ह्या ठिकाणी जी स्पीड आपली प्लेनची 200 किलोमीटर पर आवर होती ती मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट झाली आहे. तर आता आपल्याला A पासून B पर्यंत जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 54 सेकंद मध्ये हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे स्पीड इंटू टाइम. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 54 सेकंड्स. तर 54 सेकंड्स मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे स्पीड इंटू टाइम. तर स्पीड या ठिकाणी स्पीड आहे 500 डिवायडेड बाय 9 इंटू टाइम आहे 54. तर 9 6 जा 54 आणि 506 जा तर या ठिकाणी 3000 येते. तर 3000 मीटर हे A ते B हे डिस्टन्स आहे. तर ह्या ठिकाणी AB ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. AB इज इक्वल टू 3000 मीटर. आता आपल्याला ह्या ठिकाणी AB आहे 3000 मीटर. आता आपण AC फाइंड करायचे म्हणजे ज्या ठिकाणी हा प्लेन लँडिंग स्टार्ट केली ह्या प्लेननी ह्या A पासून. तर ह्या A पोझिशनची जी A जे पॉइंट आहे याची हाईट आपल्याला ग्राउंड पासून फाइंड करायची म्हणजे प्लेनची हाईट ज्यावेळेस लँडिंग स्टार्ट केली त्यावेळेस. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल ACB. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये या ठिकाणी अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे AC अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे AB. तर ह्या ठिकाणी साइन थीटाची व्हॅल्यू आहे 20 डिग्री. तर साइन 20 डिग्री इज इक्वल टू AC आपल्याला फाइंड करायचे आणि AB आहे
3000. तर ह्या ठिकाणी sin 20 म्हणजे 0.342 इज इक्वल टू AC अपॉन 3000. तर ह्या ठिकाणी AC फाइंड करायचं तर 0.342 इंटू 3000 इज इक्वल टू AC. तर AC हे दोन्हीचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर हे येते 1026 मीटर. तर तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा 0.343 इंटू 3000 तर हे 1026 मीटर येते. तर ह्या ठिकाणी आपण हाईट फाइंड केलेली आहे AC इज इक्वल टू 1026 मीटर. तर क्वेश्चन मध्ये विचारलं होतं द हाईट ॲट विच द प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड लँडिंग. तर ज्यावेळेस त्या प्लेननी लँडिंग स्टार्ट केली त्यावेळेस त्याची हाईट काय होती. तर 1026 मीटर इज द हाईट at which the plane started landing. तर हे स्टेटमेंट आहे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 10 मध्ये परत एकदा सांगतो. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला दिलेला आहे एरोप्लेन लँडिंग करत आहे. तर लँडिंग ए पॉइंटला स्टार्ट झाली आहे, या बी पॉइंट पर्यंत ही ग्राउंड आहे. तर लँडिंग करताना आपल्याला स्पीड दिलेली आहे 200 किलोमीटर पर सेकंड, किलोमीटर पर आवर. त्यानंतर टाइम दिलेला आहे 54 सेकंद लागतात ए ते बी यायला. आणि ह्या ठिकाणी आपल्याला हे ए बीचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर ह्याची स्पीड आहे किलोमीटर पर आवर मध्ये होती, त्याला मीटर पर सेकंद मध्ये आपण या ठिकाणी कन्वर्ट केली. त्यानंतर आपण हे डिस्टन्स फाइंड केलं. तर डिस्टन्स फाइंड करण्यासाठी स्पीड इंटू टाइमचा फॉर्म्युला यूज केला. स्पीड 500/9 इंटू टाइम होता 54. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिस्टन्स मिळालं 3000 मीटर. आणि मग ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण ट्रिगोनॉमेट्रीची कन्सेप्ट यूज केली. तर अपोजिट साइड आपण हायपोटेनस म्हणजे साइन थिटा आणि sin 20 डिग्री व्हॅल्यू आपल्याला दिली क्वेश्चन मध्ये. आणि ह्या ठिकाणी आपण AC असं फाइंड केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 10 ह्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. तर अशा प्रकारे ट्रिगोनॉमेट्री चॅप्टर आपण पूर्ण डिटेल मध्ये ह्या ठिकाणी सर्व जे काही व्हिडिओ आपले झालेले आहेत त्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कळवा. Thank you for watching this video. I hope that this video will be useful to you. So we will meet in the next video. If you have not subscribed our channel, please subscribe our channel so that you can get such videos notification. Thank you for watching.